असतात ते बाहेर असतात। मात्र मतदानाच्या दिवशी आपल्या मतदानाच्या ठिकाणी आपल्या मतदारसंघामध्ये राहून मतदान केंद्रावर जात मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे। हा संदेश सर्व कलाकारांकडून देण्यात येतोय। जसे बॉलिवूडचे सेलिब्रिटी आहेत तसेच आपले मराठी कलाकार सुद्धा आहेत ज्यांनी सुद्धा आपल्या मतदानाचा अधिकार बजावलेला आहे। यामध्ये प्रामुख्याने अशोक सराफ दिसतात, ज्येष्ठ अभिनेते ज्यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। त्याचबरोबर स्वप्नील जोशी, मिलिंद गवळी हे सगळे अभिनेते आहेत। अशोक सराफ मराठी चित्रपट सृष्टीच्या गळ्यातले ताईत आहेत, त्यांनी देखील मतदान केलेलं आहे आणि त्याचबरोबर नागरिकांना देखील मतदानाचं आवाहन केलं आहे। दोन प्रकारचा खासदार मला अपेक्षित आहेत, कारण तू लाईक यू राईटली सेड की खासदार हा बऱ्यापैकी दिल्लीत असतो, तर मला माझा खासदार माझ्या कॉन्स्टिट्युएन्सीत बघण्यात इंटरेस्ट आहे। कारण कॉर्पोरेटर 100% दिसतो आणि माझा आता एक्सपिरियन्स आहे बँड्राईजमध्ये की बँड्राईजमधले कॉर्पोरेटर्स नेहमी अवेलेबल होते, म्हणजे वी कुड जस्ट वॉक इन और कॉल। पण मुंबईचा खासदार म्हणजे आपल्या ह्या कॉन्स्टिट्युएन्सीचा, मुंबईचा नाही आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीचा खासदार हा आपल्याला दिसावा, तो फक्त सेंटरमध्ये असावा असं मला वाटत नाही। स्वप्नील जोशी, नमस्कार, मी लीना जोशी। आम्ही आता दाम्पत्याने आई वडिलांनी सगळ्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। खूप भारी वाटतं, म्हणजे रोजच गर्व असतो आपण भारतीय असल्याचा। आज थोडं जास्त आहे, कारण ह्याच्यात एक वेगळी ताकद आहे, ह्याच्यात एक वेगळी शक्ती आहे आणि मतदान हा फक्त आपला हक्क नाही, आपला अधिकार नाही, तर मतदान ही आपली जबाबदारी पण आहे। तर सेलिब्रिटींनी मतदानाचा अधिकार बजावलेला आहे। मराठी सृष्टीमधले हे कलाकार ज्यांना आपण नेहमीच टीव्ही स्क्रीनवर पाहत असतो, त्यांच्या ऍक्टिंगचे आपण फॅन असतो, त्यांचा फॅन फॉलोईंग सुद्धा फार मोठा आहे आणि मतदानाचा अधिकार बजावत त्यांनी मतदारांना आवाहन केलेलं आहे की आम्ही मतदान केलेलं आहे, तुम्ही सुद्धा मतदानाचा आपला अधिकार बजावा। यामध्ये प्रशांत दामले आहेत, त्याचबरोबर विशाखा सुभेदार, ज्येष्ठ अभिनेत्री शोभा खोटे यांनी देखील मतदान केलंय। तरुण कलाकार असो किंवा ज्येष्ठ कलाकार असो, प्रत्येकानं म्हणजे गृहमतदानाचा एक प्रक्रिया जी आहे ती सुद्धा सुरू करण्यात आलेली होती, ती सुद्धा सुविधा जी आहे ती देण्यात आलेली होती। मात्र ज्येष्ठांनी सुद्धा मतदान केंद्रावर